मस्त वाटत आहे. खुशीताईला भीती वाटत आहे झोपाळ्यात बसल्यामुळे. अच्छा तू मला हा बरं घे. प्रभात झोका देता. हा चल घे ना दे ना आता. पडशील 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 पडशील. वाव, हे सगळे दगड आहे गाईज आणि यांना छान कोरीव काम केलेलं आहे आणि छान पेंटिंग केलेली आहे बघा. हेच असते आपली संस्कृती. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. ताई आणि लिटिल प्रभास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहोत कृष्ण टेकडीवर, जिथे कृष्णाचा वास असतो, जिथे खूप छान असं छोटंसं मंदिर आहे आणि तिथे टेकडीवर आम्ही जाणार आहोत. सो चला तुम्हाला नेतो. चला, सेठजी पहिलेच गाडीवर बसले, आपली सीट त्यांनी बुक केलेली आहे. आता आम्ही राहिलो. मित्रांनो, आपण पोचलोय आपल्या स्टेशनवरती. आय मीन टू से की आपण आलो आहे श्रीकृष्ण टेकडी वन उद्यान. हे बघा, तिकडून एंट्री गेट आहे. मोठा गेट बंद आहे. तर चला, आपण गेटमधून एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही चढतो एक गड. म्हणजे ते टेकडी आहे ना, तर त्यामुळे गडावरच गेल्यासारखं वाटतंय. बघा, इतका आम्ही क्रॉस केलाय. मला तर आत्ताच धाप लागली आहे. माहिती नाही आणखी किती मंदिर उंच आहे. जय माताजी, जय माताजी, जय माताजी. अरे बापरे, जय माताजीच म्हणताय प्रभास. जय माताजी, जय माताजी, जय माता. हाय करू ना. हाय. म्हण ना हॅलो गाईज. हॅलो गाईज. आज आम्ही संडे स्पेशल आज आम्ही संडे स्पेशल कृष्ण टेकडीला आलेलो आहो. कृष्ण टेकडी. गड चढल्यामुळे मला दम लागलेला आहे. थोडं विश्रांती घेऊ अशी इच्छा आहे. चला. ते हे कोणतं मंदिर आहे? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, प्रभासची मेमरी इतकी शार्प आहे की त्याला 4 वर्षाच्या आधीची गोष्ट आत्ता त्या जागेला जरी बघितलं तरी त्याला सगळं आठवतं. आणि तो आत्ता त्याच्या आईला तेच सांगत होता की आपण इथे आलो होतो, आम्ही असं केलं होतं, तसं केलं होतं. ते त्या आई आणि प्रभास बोलत आहे. अरे कुठं नमस्कार करतात. किती लांब आहे काकू. आणखी बापरे, तुम्ही तर पूर्ण महिन्याची कसरत आजच करून घेताय आमच्या दोघांकडून आहे. हा ना. हो, मला तर असं वाटतंय की जणू आपण कॅम्पिंगच करत आहे. फक्त एवढंच की आपल्या हातात बॅग्स नाही आहे. जय माता. इथे मंदिर राहते ना, हा इथून एक छोटा दरवाजा राहते. हा इथून मोठं कृष्ण राहते. क्यूटी क्यूटी. ओके. इथून बाहेर नाही का एक छोटंसं मंदिर आहे. हा ते एक शंभू भी होते. एक बाहेर हनुमानजीचीच भी मूर्ती आहे. हो का. हो, दाखवू का? हा चलो. अरे जाऊ. ए मोर, आवाज आला. मोरचा आवाज आला तिकडे. कुछ तो फायदा हुआ गाइस हमको यहाँ पे आके. चलो. हो ना, सिरियसली मजा आली. पण म्हणजे मी असं इमॅजिन करू शकत नव्हते की एवढ्या खंडरसा जंगलामध्ये मोर वगैरे आवाज येईल. इकडे वाघ पण येतात असं ऐकलं मी काकू. हो, वाघ पण येतात. हो, आमचा यवतमाळ विदर्भाचा भाग जो. हो ना, बहुत सही आहे. मूर्तीवर दिसतं का तो येलो वाले? हो माणसं मूर्ती दिसतात. हो हो रे, हो दिसले. हे सगळी वाटिका आहे. एक जुला भी राहते ना इकडं. चल. येतास विघ्नहर्त्याचे दर्शन झाले. प्रभास, इथे मुंग्या आहे. इकडे साईडला हो, साईडला हो. किती सुंदर त्याला किती सुंदर. हो ना, किती सुंदर दिसतंय. बघा, आपण आलोय. ओ व्यू देखो यार, क्या असम आहे. खूपच सुंदर असं व्ह्यू आहे. पण आता उन्हाळा असल्यामुळे तेवढं काही ग्रीनरी दिसणार नाही, तरी सुद्धा खूप छान दिसतं. आणि हे आपले बालगोपाल, जे की या टेकडीवरती मंदिर आहे छोटंसं. गोवर्धन गिरी. ओ वाव, मस्त पाळणा बांधलेला इथं. काकू मस्त झोपाळ्याचा लुफ्त घेत आहे. बघा, वाव, छान आहे. पण हवा येत आहे ना.
प्रवासने असं पहिल्यांदाच अनुभव घेतलेला आहे. हे याला काय म्हणतो आपण, जे गावरानी झोपाळा. जोरात फिरव, जोरात. चांगला बस तू. खुशीताईला भीती वाटत आहे झोपाळ्यात बसल्यामुळे. जे की वाव, हे सगळे दगड आहे गाईज. आणि यांना छान कोरीव काम केलेलं आहे आणि छान पेंटिंग केलेली आहे बघा. हेच असते आपली संस्कृती. बघा किती सुंदर. चला फायनली आपण आलो खाली. आणि हे आहे टेकडीची दुसरी बाजू. म्हणजे इथे छान गेम स्पोर्ट्स आहे, बसायला आहे तिथे जागा आहे बघा. ते मुलगी छान खेळते. मजा आली प्रभास? मजा आली? हो का, प्रभासची दोस्ती पण झाली आहे ना. ये चल आता घरी जायचं. बघ अंधार बघ किती झालाय, बघ पूर्ण अंधार झाला. ये ओके, बाय कर ना. बाय. तू आधी पड.